शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार. तारीख जाहीर. कोणते दोन कामं केल्यानंतरच तुम्हाला पात्र करण्यात येणार किंवा तुम्हाला हे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमच्या समजांचा लाडका शेतकरी विका घेऊन आलो पुन्हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी देशातील व केंद्रातील दोन महत्त्वाच्या योजना आणि शेतकरी मित्रांनो, ह्या दोन्ही योजनेचे पैसे राज्यातील शेतकऱ्यांना किती लाभ मिळत आहे आणि कोणते शेतकरी अपात्र झाले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना इथून पुढे लाभ मिळणार आहे याचा आढावा घेणं प्रत्येक शेतकऱ्यांची माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, नेमके या पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पहा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 20व्या हप्त्यामध्ये देशातील 60,000 शेतकरी अपात्र करण्यात आलेत. आता हे 60,000 शेतकरी कोणते असणार आहेत आणि या 60,000 शेतकऱ्यामध्ये तुमचा नंबर आहे का? तर हे पहा. समजा पहिले म्हणजे की कोणते शेतकरी अपात्र करण्यात आलेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जेव्हा पीएम किसानची सुरुवात झाली किंवा जेव्हा पीएम किसान सुरू झाली तेव्हा घरातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असेल तर शेतकरी पात्र होता. पण शेतकरी मित्रांनो, दिवसेंदिवस शेतकऱ्यांना हुशार झाले आणि शेतकऱ्यांनी घरातील जे काही सातबाराचे गट होते ते फोडण्यात आले. म्हणजे की भाऊ व अलग निघाला, त्यानंतर भावाच्या बायकोच्या नावावर जमीन झाली, भावाच्या नावावर जमीन झाली, आईच्या नावावर जमीन झाली, वडिलांच्या नावावर जमीन झाली. तर एकाच घरात 6 खाते होत होते. पण सरकारने बी थोडीशी हुशारी दाखविली आणि प्रत्येक घरात फक्त एकच शेतकरी पात्र ठेवला. बाकीचे शेतकरी अपात्र करून टाकण्यात आले. म्हणजे की तुमच्या घरात तुमचे वडील पात्र राहणार, आई वडील किंवा मुलगा असन ते अपात्र करण्यात येणार. एकत्र कुटुंबातील शेतकऱ्यांसाठी म्हणजे वायले निघाले त्यांना एकच शेतकरी त्या कुटुंबातील पात्र राहणार आणि बाकीचे अपात्र राहणार असे करण्यात आले. त्यामुळे 20व्या हप्त्यापासून बरेचसे शेतकरी वंचित राहिले आणि बरेचसे शेतकरी आता इथून पुढे हप्ते बी मिळणार नाहीत. त्यानंतर कोणती दोन कामं केल्यानंतर हे शेतकरी म्हणजे की अपात्र होणार आहेत. शेतकरी म्हणून समजत पहिले काम म्हणजे की तुमची जी काय आधार कार्डची KYC आहे ती कंप्लीट पाहिजे आणि आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे. कारण की जे पैसे तुम्हाला पाठवण्यात येतात ते DBTद्वारे पाठवण्यात येतात आणि DBT हे आधार कार्डद्वारे चालू असते. तर जेव्हा DBTद्वारे तुमचे कार्ड पैसे पाठवतात तेव्हा जर तुमची KYC नसेल तर तुमचे पैसे रिजेक्ट होतात, जर तुमचे खात्यात येत नाहीत आणि शेतकरी परेशान होतात. समजात महत्त्वाचं आणि साधं काम आहे पण ते करून घेत नाहीत तुम्ही आणि परेशान होता. हे काम केल्यानंतर दुसरं काम आहे की तुमचे जे काही लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करायची आणि त्याचबरोबर फार्मा आय डी खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो. कारण की जर फार्मा ID नसेल तर तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी व इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच की पीक विमा सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे फार्मा ID अत्यंत महत्त्वाची आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे झाले समजे मुद्दे. आता नेमके पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता या दोन्हीसाठी ह्या गोष्टी लागू आहेत. नाहीतर नमो शेतकरीसाठी अलग सांगायच्या, पीएम किसानसाठी अलग सांगायच्या याची काही गरज नाही. दोन्हीसाठी एकच गोष्टी लागू आहेत. पीएम किसानच्या पार्श्वभूमीवरच नमो शेतकरी राबविण्यात येते, त्यामुळे सांगितलं. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर मुद्दा म्हणजे की हे दोन्ही हप्ते कधी येतात. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच काय केंद्र सरकारने जे काही निधी लागणार आहे पीएम किसानसाठी त्याची तरतूद केली नाही. पण जे काही 20वा हप्ता मिळाला होता आपल्याला तर एकाच दिवशी निधीची तरतूद झाली म्हणून सांगण्यात आले. पण लगेच दुपारून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. तर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबरच्या लास्टच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी दोन्हीचे पैसे मिळू शकतात. पण शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी माहीत आहेत की पीएम किसानमध्ये किंवा नमो शेतकरीमध्ये वाढ झाली, तुम्हाला येणारे हप्ते वाढून येतील. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच काय सांगता येत नाही की तुम्हाला इतका हप्ता येईल तितका हप्ता येईल. वाढ झालेली ही लवकरात लवकर कळेल. ती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्र पाहुणे जे काय आहेत ते सतर्क होतील आणि हे कामं पूर्ण करतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.